हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस.पी. ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.9 आवर व्हेइकल्स वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेला आहे. व्हेइकल म्हणजेच वाहन त्याचं मीनिंग देण्यात आलेलं आहे. A machine which takes people from one place to another. मशीन म्हणजेच यंत्र. टेक्स म्हणजेच घेऊन जाणे. people म्हणजेच लोकांना. फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे याचं मिनिंग होईल असा एक यंत्र असणार आहे जो लोकांना एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाऊ शकतो, त्याला व्हेइकल असे म्हणतात. नाउ नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लुक अँड टॉक. लुक म्हणजे पहा, टॉक म्हणजे बोला. लुक ॲट द पिक्चर गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 33. फाइंड आउट द नेम्स ऑफ डिफरंट व्हेइकल शोन. तर टेक्स्टबुक पेज नंबर 33 वर आपल्याला काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर डिफरंट टाइप्स ऑफ व्हेइकलचे पिक्चर्स देण्यात आलेले आहेत, त्यांचे नेम्स पण देण्यात आलेले आहेत. तर ते पहा असं म्हटलेलं आहे, त्याच्याबद्दल बोला म्हटलेलं आहे. ऑलरेडी आपण हे टेक्स्च्युअल व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. तर टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. द टीचर आस्क स्टुडंट्स व्हॉट द व्हेइकल्स आर कॉल्ड इन डिफरंट लँग्वेज. तर टीचरने इथं स्टुडंट्सला क्वेश्चन्स विचारायचे आहेत. तर व्हेइकल्सला डिफरंट लँग्वेजमध्ये काय म्हणतात? आता इंग्लिशमध्ये व्हेइकल्स म्हणतात, तर मराठीमध्ये वाहन म्हणतात, हिंदीमध्ये पण वाहन म्हणतात, तर कन्नड तेलुगूमध्ये काय म्हणतात? अशा डिफरंट लँग्वेजमध्ये व्हेइकल्सला काय म्हणतात हे स्टुडंट्सला आपल्याला इथं विचारायचं आहे. शी और ही एक्सप्लेन अबाउट द रोड ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट अँड वॉटर ट्रान्सपोर्ट. तर इथे टीचर्सनं काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे स्टुडंट्सला की रोड ट्रान्सपोर्ट्सने कुठले व्हेइकल्स रन करतात, एअर ट्रान्सपोर्टनं कुठले व्हेइकल्स रन करतात, किंवा वॉटर ट्रान्सपोर्टने कुठले व्हेइकल्स ट्रॅव्हल करतात. या सगळ्या थिंग्स स्टुडंट्सला काय करायचे आहेत? डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस लर्न. चला शिकूया. वर्ड चेन. वर्ड म्हणजे शब्द चेन म्हणजे साखळी. शब्दांची साखळी इथे शिकायची आहे. ऑलरेडी आपण हे टेक्स्च्युअल पाहिलेलं आहोत. तर वर्ड चेन कसं प्रिपेअर करायचं आहे इथे एक एक्झाम्पल सांगण्यात आलेलं आहे. इन वर्ड चेन each word start from the last letter with the previous word. म्हणजेच इथे एक आपल्याला वर्ड देण्यात येतो, त्याची पुढची जी चेन असते ती त्या फर्स्ट वर्डच्या लास्ट लेटर पासून ते स्टार्ट होणार असते. तर इथं आपल्याला एक एक्झाम्पल सांगण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल वी स्टार्ट विथ द वर्ड गर्ल. जर आपण गर्ल या वर्डनं स्टार्ट केलं तर गर्लचं लास्ट लेटर येणार आहे यल. द लास्ट लेटर इज यल. गर्लचं लास्ट लेटर काय येणार आहे? यल येणार आहे. आवर नेक्स्ट वर्ड शुड बी स्टार्ट विथ द यल. मग पुढचं जे आपलं वर्ड तयार होणार आहे ते यल पासूनच तयार होणार आहे. फॉर एक्झाम्पल यल फॉर लॉयन. आता लॉयनचं लास्ट लेटर आहे यन. लॉयनचा लास्ट लेटर आहे यन. तर यन पासून आपल्याला नेक्स्ट वर्ड तिथं प्रिपेअर करायचं आहे. दॅट इज बिगिन विथ द यन. एक्झाम्पल खाली देण्यात आलेला आहे. गर्ल्सचं लास्ट लेटर आहे यल पासून झाला लॉयन. लॉयनचा लास्ट लेटर आहे यन पासून झाला नेस्टचा लास्ट लेटर आहे टी पासून झाला टायगर. तर अशा प्रकारे आपल्याला इथं वर्ड चेन प्रिपेअर करायचं आहे. नाउ नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. स्टुडंटसाठी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे. तर स्टुडंट्स मे डू टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटी 2 to 4 इन टेक्स्टबुक इटसेल्फ. तर येथे आपल्याला स्टुडंट्सला स्वतःहून ते 2 to 4 जी ऍक्टिव्हिटी आहे टेक्स्च्युअल ते इटसेल्फ स्वतःहून सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द वर्ड्स बिलो. टू कम्प्लीट द वर्ड चेन अंडरलाईन द लास्ट लेटर ऑफ ईच वर्ड. तर खाली काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर त्या पिक्चर्सची नावं तिथं लिहायची आहेत, आपल्याला नेम्स लिहायचे आहेत. आणि त्या वर्ड्स मधला जो लास्ट लेटर आहे त्या लास्ट लेटरला काय करायचं आहे? आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. तर फर्स्ट पिक्चर आहे पॅन.
टॅनचं लास्ट लेटर आहे एन. एनला आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. सेकंड वन पिक्चर आहे नेट, तर नेटचं स्पेलिंग असेल NET नेट, तर लास्ट लेटर आहे टी. टीला अंडरलाईन करूया. नेक्स्ट वन आहे टॅप. टॅप वरून लास्ट लेटर येणार पी, तर पीला अंडरलाईन करायचं आहे. तर लास्ट वन पिक्चर आहे पॉट. पॉट मधला जो लास्ट लेटर आहे टी, त्याला इथे अंडरलाईन करणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कॅप. कॅपचं लास्ट लेटर आहे पी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पिन. पिनचं लास्ट लेटर आहे एन. एन वरून येणार नोजचं पिक्चर देण्यात आलेलं आहे. एन वरून येणार नोज. नोजचं लास्ट लेटर आहे ई. ई वरून येणार इयरचं पिक्चर देण्यात आलेलं आहे. ई वरून इयर येणार आहे. तर इथे दोन्ही पिक्चर्स मध्ये आपण अंडरलाईन केलेलं आहे. जो लास्ट लेटर आलेला आहे वर्डचा, त्या लास्ट लेटर वरून नेक्स्ट जो पिक्चर आहे त्या रिलेटेड तिथे वर्ड्स क्रिएट झालेले आहेत. अशा प्रकारे इथे आपल्याला वर्ड चेन प्रिपेअर करता येईल. नाउ नेक्स्ट वन आहे फन टाइम. नेक्स्ट वन आहे फन टाइम. लुक ॲट द पिक्चर अँड स्पॉट द फनी थिंग्स हॅपनिंग इन इट. तर खाली काही पिक्चर देण्यात आलेला आहे आपल्याला. तर पिक्चरमध्ये काही असे फनी थिंग्स झालेले आहेत, मजेशीर गोष्टी घडलेल्या आहेत. व्हॉट आर द करेक्ट प्लेसेस फॉर द व्हेरियस थिंग. अशा काही भरपूर वस्तू खाली देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे करेक्ट प्लेस, अचूक जागा, बरोबर जागा कुठे आहे, करेक्ट प्लेस कुठे आहे हे आपल्याला तिथे सांगायचं आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल द फिश शुड बी इन द वॉटर. तर पिक्चरमध्ये पहा, फिश कुठं आहेत, झाडावर आहेत. फिश कुठं आहेत, झाडावर आहेत. तर फिश कुठं असणं गरजेचे आहेत, पाण्यात असणे गरजेचे आहेत. कशात असणं गरजेचे आहेत, पाण्यात असणं गरजेचं आहे. तर फनी थिंग्स काय झालेले आहेत, तर ते ट्रीवर आहेत. तर करेक्ट प्लेसेस काय असणार आहे त्यांचं, द फिश शुड बी इन द वॉटर. तर त्यासारखेच अजून पॉसिबल आन्सर्स येतील. द बोट इज ऑन द रेल्वे ट्रॅक इन्स्टेड ऑफ वॉटर. द बोट इज ऑन रेल्वे ट्रॅक इन्स्टेड ऑफ वॉटर. That after the flower is on the road. The flowers is on the road instead of the garden. तर इथे फ्लावर्स आपल्याला रोडवर दिसत आहेत. तर ते फ्लावर्स गार्डन मध्ये असण्याऐवजी कुठं उगलेले आहेत, रोडवर उगलेले आहेत. तर याच्यावरून काय येईल, द फ्लावर इज ऑन द रोड इन्स्टेड ऑफ द गार्डन. तर इथं गार्डन मध्ये आपल्याला एक मॅन दिसतोय. तो बोटिंग काय करत आहे, बोट मध्ये बसून रोईंग करत आहे. काय करत आहे, रोईंग करत आहे. ऍक्च्युली तो कुठं असायला पाहिजे, पॉन्ड मध्ये असायला पाहिजे. कुठे असणं गरजेचं आहे, तो पॉन्ड मध्ये आहे. तर करेक्ट प्लेसेस काय, द मॅन इज रोईंग अ बोट ऑन द ग्रास इन्स्टेड ऑफ द पॉन्ड. तो गवतावर बसून काय करत आहे, बोट ढकलत आहे. तर ऍक्च्युली त्याचं करेक्ट प्लेस कुठं असणार आहे, पॉन्ड मध्ये असणार आहे. तर आन्सर येईल द मॅन इज रोईंग a boat on the grass instead of the pond. That after next one आहे the apples are flying in the air. पहा पिक्चर मध्ये पहा, सगळे ऍपल्स काय करत आहेत, हवेमध्ये उडत आहेत. तर ते कुठं असणं गरजेचे आहेत, झाडावर असणे गरजेचे. कुठं, झाडावर असण्याचे गरजेचे आहेत. तर इथं आपण काय लिहू शकतो, द ऍपल्स आर फ्लाइंग इन द एअर इन्स्टेड ऑफ हँगिंग ऑन द ट्री. तर झाडावर लटकण्याऐवजी ते काय करत आहेत, हवेत उडत आहेत. तर अशा प्रकारे आपण काही थिंग्सचे करेक्ट प्लेसेस इथं सांगू शकतो. तर आज आपण अशा प्रकारे 2.9 अवर व्हेकल्स वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.